हरे कृष्णा. आपणा सर्वांचं हार्दिक मनापासून स्वागत आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये. चला आपण प्रार्थना करून सुरुवात करूया आजच्या भगवद्गीता वर्गाची. अमज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओके, आज आपल्याला कोणत्या नंबरचा श्लोक चालू करायचा? 39 ना? 39. हो. ओके, त्यात चालू करूया आपण. एषा ते अभिहिताः सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. एषा एषा ते ते अभिहिता अभिहिता सांख्ये सांख्ये बुद्धिः बुद्धिः योगे योगे तु तु इमां इमां शृणु शृणु बुद्ध्या बुद्ध्या युक्तः युक्तः यया यया पार्थ पार्थ कर्मबन्धनं कर्मबन्धनं प्रहास्यसि. प्रहास्यसि. वाचा अर्थ आणि तात्पर्य. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक. हे पार्थ, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतील. हम्म. तात्पर्य. सांग वाचा. वैदिक शब्दकोश
निरुक्त यात म्हटल्याप्रमाणे संख्या म्हणजे सर्व गोष्टींचे विस्तृत रूपात वर्णन करते आणि जीवात्म्याच्या स्वरूप परिस्थितीत माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे संख्या तत्वज्ञान होय. योग हा इंद्रिय निग्रह करण्याशी संबंधित आहे. अर्जुनाने युद्ध न करण्याचा प्रस्ताव या इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. आपले आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हायचे होते, कारण त्याला वाटत होते की धृतराष्ट्रपुत्र, चुलते बंधू इत्यादींची हत्या करून राज्य उपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ. दोन्ही गोष्टी मूळतः इंद्रियतृप्तीवरच आधारित होत्या. बुद्धी आणि कर्तव्यांचा त्याग केला तरीही नातरंगाचा विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातरंगाचा जिवंत पाहून मिळणारे सुख ही दोन्ही सुख वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवरच आधारित होते. म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की आपल्या पितामहांचा शरीराचा वध केल्याने तो त्याच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. पुढे ते सांगतात की भगवंतासहित सर्व उपस्थित व्यक्तींचे सत्व नित्यच असते. या सर्व व्यक्तींना भूतकाळात सत्व होते, वर्तमान काळात सत्व आहे आणि भविष्यातही त्यांना सत्वच राहील, कारण आपल्याला सनातन काळासाठी सत्व आहे. आपण केवळ विविध प्रकारे आपला शारीरिक पोशाख बदलतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले स्वत्व ठेवतो. आत्मा आणि शरीराचे पृथक्करात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णाने अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे आणि आत्मा आणि शरीर यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेले तत्वज्ञानालाच निरुक्त शब्दकोशाप्रमाणे संख्या तत्वज्ञान असे ठिकाणी म्हणण्यात आले आहे. तो या कपिलांचा संख्या तत्वज्ञानाच्या या संख्या तत्वज्ञानाशी काडी मात्रही संबंधी नाही. नास्तिक कपिलांचा संख्या तत्वज्ञानाच्याही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णाने अवतार मूळ भगवान कपिल यांच्या श्रीमद भागवतात आपली माता देवहूतीला संख्या तत्वज्ञान सांगितलेले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पुरुष किंवा परमेश्वर हेच कर्ता आहे आणि प्रकृती व दृष्टिक्षेप टाकून ती सृष्टीची निर्मिती करतात. या गोष्टींचा वेद आणि गीता स्वीकार करते. वेदामधील वर्णनावरून आपल्याला कळून येते की परमेश्वरांनी प्रकृतीमध्ये केवळ सृष्टीद्वारे अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले. हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्ती खातर भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला उपभोक्ता समजत आहे. ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते. त्यावेळी जीवात्मा भगवंताशी एकरूप होण्याची इच्छा करतो. हा मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेकानेक जन्मात इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या प्रकारे त्यांची परम सत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. बस पुढचं आपण अगोदर इथपर्यंत चर्चा करूया, मग पुढे बघा. खूप सुंदर आणि मोठा श्लोक आहे हा. तर बघा, यामध्ये आता सांगतात की ज्ञान आहे याची भगवंतांनी पृथक्करणात्मक माहिती ही सांगितली आहे. तर त्याचं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण करून काय केलेलं आहे भगवंतांनी, त्याची माहिती आत्मा आणि शरीर याची माहिती सांगितलेली आहे. तर भगवंत सांगतात आता की मी निष्काम कर्म कसं करावे, असं याचं वर्णन मी तुला सांगतो. हे पार्थ ते म्हणतात की निष्काम कर्म म्हणजे निष्काम, काम म्हणजे इच्छा, निश म्हणजे कोणती इच्छा न करता कर्म करणे, फक्त कोणती इच्छा न करता कर्म करणे, फक्त कर्तव्य म्हणून कर्म करणे, त्याला काय म्हणतात निष्काम कर्म. भगवंताच्या आनंदासाठी कर्म करणे फक्त, ठीक आहे, निष्काम कर्म करणे. तर
कोणतीही इच्छा न करता, ठीक आहे. इच्छा न करता जे कर्म आहे त्याला निष्काम कर्म म्हणतात. कशाचीच इच्छा नाही, फळाची नाही. फक्त बघा, तर काही-काही लोकं काय करतात, ते म्हणतात आम्हाला आवडेल तेच आम्ही काम करू आणि ते काम केल्यानंतर त्याचं जे फळ मिळेल ते सुद्धा आम्हालाच पाहिजे. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लोकं काही असे असतात, की ते म्हणतात ठीक आहे आम्हाला जे आवडेल ते काम आम्ही करू, पण त्याचं फळ जे आहे ते आम्हाला नाही भेटलं तरी चालेल. फळ आम्ही भगवंताला देऊ. काय करू? कर्म आम्हाला जे आवडेल, काम आम्हाला जे आवडेल ते करू, पण त्याचं फळ जे आहे, म्हणजे कोणी एखाद्या व्यक्ती नोकरी करत असेल आणि तो म्हणेल, "ठीक आहे, मला जी आवडते ती नोकरी करेल, पण पगार भगवंतांना देईन." तर त्याला निष्काम कर्म म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? निष्काम कर्म. निष्काम कर्म. म्हणजे तो हा विचार नाही करत, भगवंताला कोणतं कर्म आवडते याचा तो विचार करत नाही. तो म्हणतो नाही. कर्म काय करायचं ते मी ठरवील, परंतु फळ काय करेल मी भगवंतांना देईल. ते निष्काम कर्म आहे. समजलं? तर हो. भक्तीमध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. भक्तीमध्ये कसं आहे, की आपण कर्मच भगवंतांना जे आवडेल किंवा भगवंतांनी जे सांगितलं तेच कर्म करतो आपण. फळ तर देतोच देतो, पण कर्म सुद्धा भगवंतांना जे आवडेल तेच करतो. आपल्या आवडी पूर्णतः बाजूला ठेवतो. तर तो भक्ती योग झाला. ठीक आहे? हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर भगवंत सांगतात, की "हे पार्था" म्हणजे अर्जुनाला म्हणतात, की "या ज्ञानाच्या आधारे हे जे निष्काम कर्म करण्याचं ज्ञान आहे भगवंत सांगणार आहेत. या ज्ञानाच्या आधारे जर आपण कार्य केलं तर आपण काय करू शकू? सगळ्या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकू." असं भगवंत या ठिकाणी सांगतात. ठीक आहे. तर बघा, जसं आपला डिक्शनरी माहिती आहे सगळ्यांना आहे ना, शब्दकोश, ठीक आहे नाही. जसा ऑक्सफर्डचा शब्दकोश आहे की नाही इंग्रजीचा, तसा वैदिक ग्रंथांचा शब्दकोश आहे, त्याला निरुक्ती नाव आहे. काय नाव आहे? निरुक्ती. निरुक्ती. त्या निरुक्ती या शब्दकोशामध्ये संख्या म्हणजे काय म्हटलेलं आहे, की जे सर्व गोष्टीचं काय करते, विस्तृत रूपात वर्णन करते. खूप डिटेलमध्ये, चांगल्या प्रकारे विस्तृत रूपामध्ये वर्णन करते. आणि जीवात्मा म्हणजे कोण? आपण. जे जीवात्मा आहे, जीव आहे, त्याची स्वरूप स्थिती. आपली स्वरूप स्थिती काय आहे? जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. आपण काय भगवान श्रीकृष्णाचे नित्य सेवक आहे. है ना? हो. ममैंशी जीवलोके जीवभूत सनातन. आणि दुसरं काय आहे, की आपण भगवंतांचे काय आहेत? अंश आहोत. आपण भगवंताचे अंश आहेत, आत्मा आहे ना, आपण सनातन आहे. आपला कधी अंत होत नाही. यामध्ये नाही. भगवंतांनी सांगितलं, की आत्म्याचा कधी नाश होत नाही. त्याला नाही. मारल्या जाऊ शकत नाही. त्याला कधीच त्याचा मृत्यू येत नाही. त्याला कापू शकत नाही. त्याला जाळू शकत नाही. त्याला सुकवू शकत नाही. हे सगळं सांगितलं भगवंतांनी मागच्या श्लोकांमध्ये. तर याचं जे विस्तृत रूपामध्ये वर्णन सांगण्यात येते, हे ज्या तत्वज्ञानामध्ये हे सगळं वर्णन सांगितलं आहे, आत्मा आणि शरीराबद्दल सांगितलं जाते. त्यामधला फरक सांगण्यात येतो. त्याला सांख्य तत्वज्ञान म्हणतात. त्याला काय म्हणतात? सांख्य तत्वज्ञान. समजलं? हो. तर योग म्हणजे कोणताही योग जर करायचा असला तर योग म्हणजे काय आहे? योग म्हणजे इंद्रियांवरती नियंत्रण करण्यासाठी योग. इंद्रिय निग्रह. निग्रह म्हणजे बघा, इंद्रिय तृप्ती एक शब्द आहे आणि एक इंद्रिय निग्रह एक शब्द आहे. तर इंद्रिय तृप्ती म्हणजे इंद्रियांना खुले सोडणं आणि ते इंद्रिय जे म्हणतील ते त्यांच्या पूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण करणे इंद्रियाच्या, आणि त्याला जे म्हटलं ते पाप पण करायला म्हणजे मागे-पुढे ना बघणे, सगळ्या गोष्टीमध्ये जोडणे, तर त्याला इंद्रिय तृप्ती म्हणतात. आणि इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रियाचं काय करणे? इंद्रियावरती नियंत्रण ठेवणे, इंद्रियांना काबूमध्ये आणणे. तर त्याला काय म्हणतात? इंद्रिय निग्रह. काय म्हणतात त्याला? इंद्रिय निग्रह. निग्रह. तर योग कोणताही असो, योगाचा उद्देश काय आहे? इंद्रिय निग्रह करणे. तर आपल्याला बघा, आपल्याला जे आहे इंद्रियांना काय करायचं, त्यांना त्यांना नियंत्रित करायचं. ते जे म्हणतील त्या इच्छा आपण पूर्ण करत बसायच्या नाही. कारण जर आपण करत बसलो तर त्या इच्छा कधीच संपणार नाहीत आणि त्या इच्छा आपल्याला बंधनात टाकतील आणि हे जे काम, क्रोध, मोह हे आपल्या नरकाचे द्वार आपल्याला नरकापर्यंत घेऊन जातील. बरोबर आहे? तर अर्जुन जे इथे युद्ध नाही करायचं असं म्हणत होता, तर अर्जुनाचा हा प्रस्ताव कशावर आधारित होता? इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. का बरं? कसे काय इंद्रिय तृप्ती? कारण अर्जुन आपले कर्तव्य विसरत होता. अर्जुन कोण होता? क्षत्रिय. क्षत्रिय होता. तर त्याचं कर्तव्य काय होतं?
युद्ध करणे. हा, युद्ध करणे, धर्माच्या संरक्षणासाठी युद्ध करणे हे अर्जुनाचं कर्तव्य होतं. परंतु तो आपले कर्तव्य विसरून काय म्हणत होता तो? मी युद्ध करणार नाही. नाही, मला युद्ध करायचे नाही. कारण त्याला काय वाटत होतं, तो काय म्हणत होता, की अरे माझे चुलते काकी, त्यांचे माझे चुलत भाऊ, माझे गुरु, माझे आजोबा यांना सगळ्यांना मारून कसं काय मी खुश राहू शकतो, है ना? तर आणि त्यांना मारून मी जर जिंकलो जरी सुद्धा, तरी सुद्धा मी राज्याचा उपभोग घेऊ शकत नाही आणि सुखी होऊ शकत नाही. नाही. आणि तो म्हटला, की परत तो काय म्हटला परत, तर मी सुखी होऊ शकत नाही. आणि तो म्हटला, जर यांना जिवंत सोडून दिलं मी, तर मी काय होऊ शकतो, सुखी राहू शकतो त्यांना जिवंत पाहून. तर एका ह्याच्यामध्ये म्हटला तो सुखी कसा काय राहू त्यांना मारून, आणि दुसऱ्या ह्याच्यात म्हटलं त्यांना जर मारलं नाही तर मी सुखी राहू शकतो, म्हणजे युद्ध नाही करायचं. तर दोन्ही गोष्टीमध्ये तो काय करत होता, स्वतःचा स्वार्थ बघत होता, स्वतःचं सुख बघत होता, स्वतःच्या इंद्रियाचं सुख बघत होता. खरं सुख नव्हता बघत, इंद्रिय तृप्ती बघत होता, की त्यातून त्याला कशातून इंद्रियाची तृप्ती होईल. बरोबर आहे, या ठिकाणी सांगतात. तर दोन्ही गोष्टी या इंद्रिय तृप्तीवर, म्हणजे दोन्ही कारण जे अर्जुन देत होता युद्ध न करण्यासाठी, ते कशावर आधारित होते? इंद्रिय तृप्तीवर. ठीक आहे, म्हणून ते बंधनात टाकणार होते, ते पाप करवणारे होते, म्हणून त्याला बांधणारे होते, त्याला नरकापर्यंत घेऊन जाणारे होते. तर बघा, बुद्धी आणि कर्तव्याचा त्याग जरी केला तरी सुद्धा नातलगावर विजय मिळवून प्राप्त करून सुद्धा सुख, आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख, हे दोन्ही सुख काय होते? स्वतःच्याच इंद्रिय तृप्तीवर आधारित होते. होते. तो बुद्धी सोडून देणार होता, अरे मी क्षत्रिय आहे, माझं कर्तव्य आहे की धर्माचं रक्षण करणे, जे धार्मिक लोक आहेत त्यांचं रक्षण करणे आणि अधार्मिक लोकांचा नाश करणे, त्यासाठी युद्ध करणे, हे कर्तव्य तो विसरून गेला. आणि तो नातलगांवरती विजय मिळवणारे सुख ते सुद्धा, आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख, हे दोन्ही सुद्धा त्याचे स्वतःचे वैयक्तिक स्वार्थी इंद्रिय तृप्तीवरच आधारित होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगायचे होते, की अरे तुला पितामहांच्या शरीराचा वध केला तर तू त्यांच्या आत्माचा वध करणार नव्हता. त्यांचा काही समूळ नाश होणार नाही, फक्त त्यांच्या शरीराचा नाश होतोय, तर त्यांना काही नाही. त्यांना, आणि ते इतके महान आहेत, त्यांनी भगवंताची भक्ती केलेली, तर त्यांना एक तर वैकुंठाची प्राप्ती होईल, नाही तर कमीत कमी स्वर्गामध्ये तरी जातील. युद्धामध्ये त्यांनी प्राण सोडल्यामुळे स्वर्गाची तर प्राप्ती होणारच आहे, तर त्यामध्ये त्यांचं काही नुकसान नाहीये. बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे तुला शोक करण्याचं काही कारण नाही, असं नाही, असं भगवंत सांगत होते. आणि भगवंत सांगत होते, की या ठिकाणी जे सगळे राजे आहेत, या ठिकाणी जमलेले युद्धभूमीवरती जमलेले राजे, महाराजे, सैनिक, सगळे लोक जे आहेत या ठिकाणचे, ते भगवंत सांगतात, की भूतकाळात सुद्धा अस्तित्वात होते, आता सुद्धा ते अस्तित्वात आहेत, आणि भविष्यात सुद्धा काय असतील? अस्तित्वात असतील. म्हणजे नित्य आहेत ते अस्तित्वात. म्हणून तर आत्मा काय आहे? सनातन आहे. आत्मा काय आहे? सनातन. आहे का नाही? आत्म्याचा कधी अंत करता येतो का? नाही. नाही. तर आत्मा सनातन आहे. आपण पूर्वी सुद्धा होतो, आज सुद्धा आहे, नंतर सुद्धा राहणार. असं सांगतात भगवंत या ठिकाणी. आत्मा सनातन आहे, आत्म्याचा कधीच नाश होत नाही. तर ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे जसा एखादा व्यक्ती आहे बघा, तो रोज वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतो. पण व्यक्ती बदलतो का? नाही. लहानपणापासून आपले कपडे बदलतात, आहे का नाही? लहानपणीचे खूप लहान कपडे घालत असेल आपण, नंतर मग मोठे झाल्यानंतर अजून थोडेसे वेगळे, अजून वेगळे, अजून वेगळे. म्हातारा होईपर्यंत आपले कपडे, कित्येक कपडे बदलतात, कित्येक ड्रेस आपण बदलतो, कित्येक पोशाख आपण बदलतो. परंतु व्यक्ती काय असतो? व्यक्ती तोच असतो. बरोबर की नाही? व्यक्ती तोच असतो लहानपणापासून. बरोबर की नाही? हो. तर त्याचप्रमाणे आत्मा हे असे कित्येक शरीर बदलतो, परंतु आत्मा हा एकच आहे. आत्मा सनातन आहे. आत्मा कधीच न बदलणारा आहे. शरीर हे बदलतच राहते, कारण ते ते आपण बघतो ते कायमस्वरूपी नाहीये, ते तात्पुरते आहे, म्हणून ते बदलतच राहते. ठीक आहे. एवढंच नाही, तर आपण या भौतिक बंधनातून मुक्त झाल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळाली तरी सुद्धा आपलं अस्तित्व हे कायमस्वरूपी राहते. आपला आत्मा म्हणून जे अस्तित्व आहे ते कायमस्वरूपी राहते. समजलं ना? आपण कधीच नष्ट होत नाही. काही लोक म्हणतात नाही. आपण आपण मृत्यूनंतर नष्ट होतो. मृत्यूनंतर सगळं संपते. नाही, मृत्यूनंतर फक्त हे शरीर संपते, परंतु आत्मा हा तसाच राहतो. आणि
आपण बघतो की आत्मा आणि जे आपलं सूक्ष्म शरीर आहे बघा, हे जे बाहेर दिसते आपल्याला हात, पाय, कान, नाक, डोळे, हे काय स्थूल शरीर आहे. ते काय आहे? स्थूल शरीर. बरोबर की नाही? हो. तर स्थूल शरीर आहे आणि स्थूल शरीराच्या आतमध्ये असते सूक्ष्म शरीर. स्थूल शरीर म्हणजे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे आणि स्थूल शरीराच्या आतमध्ये काय असते? स्थूल शरीराच्या सूक्ष्म आत शरीर. सूक्ष्म शरीर असते. ठीक आहे. त्यामध्ये सूक्ष्म शरीर असते स्थूल शरीराच्या. तर मृत्यूनंतर फक्त काय संपते? कशाचा नाश होतो? फक्त स्थूल शरीराचा शरीराचा कोणत्या शरीराचा? स्थूल स्थूळ. स्थूल शरीराचा नाश होतो आणि आत्मा आणि जे सूक्ष्म शरीर आहे ते सोबत असते. तो त्याचा नाश होत नाही. तर नाही. मरतानी ज्या आपल्या इच्छा अधुऱ्या असतात, अपूर्ण असतात, त्या सूक्ष्म शरीरामध्ये असतात. सूक्ष्म शरीरामधून सूक्ष्म शरीरामध्ये त्या असतात. तर त्या आपण बघतो साठवलेल्या असतात सूक्ष्म शरीरामध्ये, मनामध्ये आपल्या. कुठे असतात त्या? मनामध्ये असतात. तर मन, बुद्धी, अहंकार याचं सूक्ष्म शरीर बनते. स्थूल शरीर पंचमहाभूतापासून बनते आणि आत्मा म्हणजे आपण. तर आत्मा सगळ्यात अगोदर आत्मा असतो, त्याच्यावरील सूक्ष्म शरीर आणि त्याच्यावरून काय असते? सूक्ष्म शरीर. बरोबर? हो. समजलं? तर हे अशा प्रकारे. तर सूक्ष्म शरीर आणि आत्मा हा याचा नाश होत नाही. मृत्यूनंतर फक्त स्थूल शरीराचा नाश होतो होतो. आणि तो व्यक्ती मग परत दुसरं शरीर घेतो. जसं आपला एक पोशाख खराब झाला किंवा फाटला तर आपण काय करतो? नवीन घेतो. हां, नवीन घेतो. तर त्याचप्रमाणे आत्मा हा दुसरं स्थूल शरीर घेतो. त्याच्या कर्मानुसार, त्याच्या इच्छानुसार, कर्मानुसार तो काय करतो? दुसरं शरीर प्राप्त करतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे पोशाख बदलतो. त्याचप्रमाणे देखो भौतिक बंधनातून मुक्त झाल्यानंतर सुद्धा आपलं अस्तित्व संपत नाही. काही लोकं म्हणतात मृत्यूनंतर सगळं संपते, पण संपत नाही. काही लोकं म्हणतात आपण मुक्तीनंतर आपण भगवंतामध्ये विलीन होतो आणि आपण भगवंत बनतो. नाही. आपलं अस्तित्व हे कायम राहते. ते संपत नाही. आपण भगवंतामध्ये, वैकुंठामध्ये जरी गेलो, आपल्याला मुक्ती जरी भेटली, तरी सुद्धा आपण आपलं अस्तित्व कायमस्वरूपी ठेवतो, कायमस्वरूपी राहते. म्हणून आत्म्याला सनातन म्हटलं. नाही तर म्हटलं असतं ना, मुक्ती मिळेपर्यंतच आत्मा असतो. नंतर आत्मा हा परमात्मा बनतो, असं म्हणलं असतं. पण असं होत नाही. नाही. आत्मा हा कायमस्वरूपी आहे. आत्मा आणि शरीराचे जे पृथक्करणात्मक ज्ञान आहे, की त्यांचं जे संबंध आहे किंवा त्याचं डिटेल जे म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे भगवंताने विस्तारित रूपामध्ये, ते अतिशय सुंदर प्रकारे या वेगवेगळ्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर? वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा सांगितलेलं आहे. तर या सगळ्या तत्वज्ञान जे सांगितलेलं आहे, आत्मा आणि शरीराचं ज्ञान, हे अतिशय महत्त्वाचं ज्ञान आहे. तर हे ज्ञान जे भगवंतांनी सांगितलं आहे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अर्जुनाला समजावून, तर या ज्ञानालाच निरुक्ती या शब्दकोशाप्रमाणे त्याला काय म्हटलेलं आहे? सांख्य तत्वज्ञान. काय म्हटलंय त्याला? सांख्य तत्वज्ञान. म्हणून हा जो अध्याय आपण अभ्यास करतोय भगवद्गीतेचा, या अध्यायाचं नाव सुद्धा काय दिलेलं आहे? सांख्य योग. काय दिलेलं आहे? सांख्य सांख्य. सांख्य योग दिलेला आहे. कारण यामध्ये आत्मा आणि शरीर याचं विस्तृतप्रमाणे वर्णन केलं. बघा आता अर्धा अध्याय तर झाला आपला, तर अर्ध्या अध्यायामध्ये जवळपास आत्मा आणि शरीराचंच वर्णन आपल्याला इथपर्यंत दिसून आलेलं आहे. म्हणून या अध्यायाला सांख्य योग असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे? समजलं सगळ्यांना? हो. तर बघा 2 प्रकारचे कपिल मुनी होते. पण एक कपिल जे होते ते नास्तिक होते. ते तोतया फक्त बोलणारे होते. ठीक आहे. आणि एक जे कपिल मुनी होते ते भगवंताचे अवतार होते स्वतः. जे देवाहुती आणि देवाहुती आणि कर्दम मुनी यांचे पुत्र होते. यांचे पुत्र म्हणून अवतार घेतला होता भगवंतानी. कपिल मुनी आहे. भगवान कपिल म्हणतात त्यांना. ते जे आहेत ते खरे खरे ऋषीमुनी आहेत आणि दुसरे जे कपिल होते ते नास्तिक कपिल होते. ते कोण होते? नास्तिक कपिल. तर त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते पूर्णतः चुकीचं आहे नास्तिक कपिलांचं. त्याच्याशी या सांख्य तत्वज्ञानाचा काही काडीमात्र संबंध नाही. ते नाही. तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं पूर्णतः चुकीचं होतं. हा जो सांख्य योग आहे, हा भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगण्याच्या अगोदर सुद्धा म्हणजे श्रीकृष्णांचे जे मूळ अवतार आहेत, भगवंताचे जे अवतार आहेत, भगवान कपिल देव
त्यांनी भागवतात सुद्धा आपली माता जी आहे, आपल्या माता देवाहुतीला हे सांख्य तत्वज्ञान सांगितले आहे. ठीक आहे. तर ते भगवान कपिलांनी सांख्य योग आपल्या मातेला देवाहुतीला सांगितलेलं आहे. तर तेच तत्वज्ञान, सांख्य तत्वज्ञान भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे नास्तिक कपिल आहेत त्यांच्याबद्दल नाही सांगितलेलं आहे. तर बऱ्याच लोकांना ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी प्रभुपादजींनी सांगितलेलं आजकाल आता ना लोकांना आस्तिक कपिल देव माहिती आहेत ना आस्तिक कपिल देव माहिती आहेत, नास्तिक कपिल देव पण माहित नाहीत. पण त्यांना क्रिकेटमधले कपिल देव माहिती आहेत आजकालच्या लोकांना. आहे का नाही? बरोबर ना? तर लोकांचं आजकाल आता काही त्यांना ज्ञानच नाहीये कोणत्या विषयाचं. तर बघा, यामध्ये स्वामी प्रभुपादजी सांगतात, की आपण जे बघा पुरुष किंवा परमेश्वर हेच काय आहेत? कर्ता आहेत. सगळ्या जे जगामध्ये जे काही घडते ते सगळ्यांच्या पाठीमागे कर्ता-धर्ता, नियंत्रक आहे ना, पालक, पोषक सगळे कोण आहेत? भगवंत आहेत. कोण आहेत? भगवंत. भगवंत. आपण काही करू शकत आपल्या मर्जीनुसार आपण काहीच करू शकत नाही. सगळ्या सृष्टीचे नियंत्रक, कर्ता-धर्ता, त्याचे निर्माते, ठीक आहे. चालक, मालक कोण आहेत? भगवंत आहे. भगवंत. आणि प्रकृती जी आहे तिच्यावरती दृष्टिक्षेप टाकून काय करतात? सृष्टीची निर्मिती करतात भगवंत. बघा एखादी स्त्री आहे किंवा एखादी आई आहे किंवा पत्नी आहे, तर ती पतीच्या विना तिला संततीची प्राप्ती होऊ शकते का? नाही. तर आई असेल तर वडील पण असायला पाहिजे. तर त्याचप्रमाणे ही सृष्टी प्रकृती जो आपण म्हणतो ना धरती माता, काय म्हणतो आपण? धरती माता. माता. तर मग पिता पण असायला पाहिजे की नाही? हो. तर ते पिता म्हणजे कोण आहेत? भगवंत आहेत. आणि भगवंत फक्त बघा भगवंतांना जसं पती-पत्नींचा त्यांचा वेगळा संबंध असतो, तसा भगवंतांना फक्त त्यांना दृष्टिक्षेप, फक्त त्यांना बघून, त्यांना काय होते फक्त ते बघून काय करू शकतात? प्रकृतीकडे बघून ते सृष्टीची निर्मिती करू शकतात. बघा भगवंताची शक्ती किती आहे, अफाट आहे. फक्त त्यांना दृष्टिक्षेप टाकून, एक नजर टाकून सुद्धा ते काय करू शकतात? पूर्ण सृष्टीची उत्पत्ती करू शकतात, निर्मिती करू शकतात प्रकृतीवरती. आणि ती प्रकृती म्हणजे कोण आहे? दुर्गा देवी आहे. कोण आहेत? प्रकृती म्हणजे दुर्गा दुर्गा देवी. देवी. भौतिक प्रकृती जी आहे ती दुर्गा देवी आहे. तर भगवंत आपल्या दृष्टिक्षेपातून, दृष्टिक्षेप जो आहे आणि भगवंताचा जो दृष्टिक्षेप आहे त्यालाच शंभू म्हणतात. त्याला शंभू म्हणतात. काय म्हणतात त्याला? शंभू. शंभू किंवा शिवजी. तर जो भगवंताचा जो दृष्टिक्षेप आहे, तेच शंभू किंवा शिवजी आहेत. शंभू, शिवजी आणि माता दुर्गा हे दोघं एकत्रित येऊन काय करतात? या भौतिक प्रकृतीची निर्मिती करतात. आणि कर आध्यात्मिक जगताचे माता-पिता कोण आहेत? आपले ओरिजिनल आत्म्याचे माता-पिता कोण आहेत? आत्म्याचे माता-पिता कोण आहेत? आध्यात्मिक जगतामध्ये माता-पिता कोण आहेत? जसे भौतिक जगामध्ये माता-पिता कोण आहेत? शिवजी आणि माता दुर्गा, शंकर आणि दुर्गा देवी. परंतु ओरिजिनल आपले खरे माता-पिता कोण आहेत? कारण शरीर तर तात्पुरतं आहे ना, शरीर संपल्यानंतर. तर आत्मा जो आहे, आत्मा आध्यात्मिक जगतातून आलेला आहे. तर आध्यात्मिक जगातील निर्मिती आणि आध्यात्मिक जगामध्ये आपले खरे माता-पिता कोण आहेत? कोण आहेत खरे भगवान माता? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण पिताजी झाले आणि माता कोण आहे आपले? राधा, श्रीमती राधाराणी. ठीक आहे. तर राधाराणी हो. आणि श्रीकृष्ण हे आध्यात्मिक जगतामधले माता-पिता आहेत. आणि तेच काय करतात? ते आपल्याला विस्तारित करतात. भौतिक जगामध्ये माता-पिता बनण्यासाठी भगवान श्रीकृष्ण शिवजी बनतात आणि राणीपासून माता दुर्गा येते. तर या दोघं हे जे शिवजी आणि दुर्गा देवी आहेत, ते या भौतिक जगताचे माता-पिता आहेत. बरोबर आहे, समजलं? हो. परंतु आपले खरे ओरिजिनल माता-पिता कोण आहेत? श्रीकृष्ण आणि राधाराणी. ते आपले ओरिजिनल माता-पिता आहेत. हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, या गोष्टींचा वेद आणि गीता सुद्धा स्वीकार करते. हे जे असं ठिकाणी सांगते की परमेश्वर हेच करता आहेत आणि ते परमेश्वर ती प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून सृष्टीची निर्मिती करतात. तर त्यातून म्हणजे आपण बघतो की भगवत सगळ्या सृष्टीची निर्मिती होती याचा स्वीकार सगळ्या प्रकारचे वेद आणि गीता आणि साधू संत सुद्धा करतात. कोणतीही गोष्ट आपल्याला खरी आहे की नाही, योग्य आहे की नाही,
हे जर तपासायचं असेल तर आपण 3 गोष्टींकडून तपासली पाहिजे. कोणती? पहिल्यांदा गुरुनी स्वीकार केलं पाहिजे. मग साधू आणि शास्त्र. काय? गुरु, साधू आणि गुरु, साधू. शास्त्र. गुरु, साधू आणि शास्त्र. तर गुरु म्हणजे ज्यांनी आपल्याला दीक्षा वगैरे दिलेली, ज्यांच्याकडून आपण सध्या ज्ञान घेतोय ते गुरु. साधू म्हणजे तुकाराम महाराजांसारखे महान संत जे होऊन गेलेले आहेत, आचार्य तुकाराम महाराज, रामानुजाचार्य, नारद मुनी सारखे जे महान संत आहेत ते. आणि शास्त्र म्हणजे भगवद्गीता, भागवतम, वैदिक ग्रंथ यांचं ज्ञान. या तिन्ही मध्ये जर ती गोष्ट सांगितलेली आहे किंवा तिन्ही जर त्या गोष्टीचा स्वीकार करतात म्हणजे ती गोष्ट योग्य आहे. तर या तिन्ही गोष्ट जर, जसं बघा सिंपल साधारण उदाहरण देतो. एखाद्या व्यक्तीने, एखादा जो मुलगा आहे त्याने एका प्रश्नाचं उत्तर लिहिलं परीक्षेमध्ये. तर ते उत्तर बरोबर आहे की नाही हे कसं कसं कळेल आपल्याला? कसं चेक केलं जाते? हं? बघा, कसं? जे शिक्षक आहे तो पहिल्यांदा बघेल ते उत्तर बरोबर आहे की नाही. आणि तो कशाच्या आधारे चेक करेल ते बरोबर आहे की नाही? तो बघेल की पुस्तकामध्ये तसंच दिलेलं आहे का? त्याने जे लिहिलं ते पुस्तकातलं आहे का? बरोबर आहे का? ते पुस्तकात तसंच सांगितलं का? बरोबर की नाही? हो. आणि परत पाहतील की काही खूप तत्वज्ञ व्यक्ती असतात ज्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. बरोबर आहे ना? किंवा ज्या पुस्तकाचं ज्ञान ज्यांना खूप चांगल्या प्रकारे आहे. अतिशय काही पी-एच-डी लोकं असतात. तर त्यांना पण मान्य आहे का हे? जर तिघांना मान्य असेल तर ते उत्तर बरोबर आहे. बरोबर की नाही? हो. तर त्याचप्रमाणे गुरु कोणतीही गोष्ट आपल्याला चेक करायची असली की ती बरोबर आहे की चुकीची आहे, तर 3 गोष्टीकडून आपण तपासली पाहिजे. गुरु, साधू आणि शास्त्र. गुरु, साधू साधू आणि शास्त्र. शा समजलं? हो. तर हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, यामध्ये भगवंत सांगतात की या सगळ्या वेदावरील वर्णावरून आपल्याला कळते की परमेश्वरांनी काय केलं, भगवंतांनी प्रकृतीमध्ये फक्त दृष्टिक्षेपाने काय केलं, सगळे जीवात्मे, जे अनुरूप जीवात्मे, आपण काय अनुरूप म्हणजे अणुसारखे इतके सूक्ष्म आहेत, जीवात्म्यांना प्रवेशित केलं. नाहीतर बघा, ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना तर केली, पण त्यामध्ये जीव नव्हते. सगळं मृत होतं. सगळं थांबलेलं होतं. मृत. पण ज्यावेळेस भगवंतांनी दृष्टिक्षेप केला, त्यावेळेस सगळे जीवात्मे माता दुर्गा मातेच्या त्यांच्या याच्यातून बघतो आपण, की सगळे जीवात्मे काय झाली, या भौतिक प्रकृतीमध्ये प्रवेशित झाले, प्रवेश केला त्यांनी. ठीक आहे. आणि सर्व जीवात्मे जे आहेत ते इंद्रिय तृप्ती खातीर भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत. तर बघा, या जगामध्ये सगळं जे काही कोणी व्यक्ती असो, जे काही कार्य करत असेल ते कशासाठी करतोय? सगळेजण कशासाठी करतायत जे काही कार्य करतायत ते? हं? सुखासाठी. सुखासाठी करत आहेत. आणि सगळ्यांना काय वाटते, सुख कशातून भेटेल? माझ्या इंद्रियांना तृप्त केलं म्हणजे मला सुख भेटेल. बरोबर आहे का नाही? माझ्या डोळ्यांना हो. चांगल्या गोष्टी पाहायला भेटल्या, कानांना चांगल्या गोष्टी ऐकायला भेटल्या, नाकाला चांगल्या गोष्टी सुगंध घेण्यासाठी भेटल्या, तोंडाला चांगल्या गोष्टी खाण्यासाठी भेटल्या. ठीक आहे. आणि त्वचेला चांगल्या गोष्टी स्पर्श करण्यासाठी भेटल्या. म्हणजे काय झालं? मी सुखी व्यक्ती आहे. बरोबर आहे की नाही? असं हो. वाटते लोकांना. परंतु त्यातून अशा गोष्टी प्रत्येकाकडे नाहीयेत का? असे कित्येक लोकं आहेत ह्या सगळ्या 5 इंद्रियांना ज्या लागणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडे भरभरून मात्रेमध्ये आहेत. त्यांना त्या गोष्टीची काहीच कमी नाही. तरीसुद्धा ते सुखी नाहीयेत. कारण इंद्रिय तृप्ती करून आपण खऱ्या अर्थाने कधी सुखी होऊ शकत नाही. कारण बघा, आपण खऱ्या अर्थाने उपभोक्ता नाहीच आहे. उपभोक्ता कोण आहे या सगळ्याचं? सगळ्याचे चालक मालक कोण आहे? ते सगळं कोणासाठी बनवलेलं आहे सगळं? कोणी बनवलेलं आहे? भगवंतांनी. मग या सगळ्यांवरती सगळ्यांचा उपभोग घेण्याची, या सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्याचा अधिकार कोणाला आहे? भगवंतांना. बघा, घरामध्ये एखादा नोकर असेल, तर त्याला स्वयंपाक करण्यासाठी ठेवलेला आहे, त्याला पगार दिलेली आहे, बरोबर आहे. तर तो वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन बनवतो याच्यामध्ये आपण स्वयंपाकघरामध्ये. तर ते सगळे व्यंजन तो त्याला स्वतः खाण्यासाठी बनवतो का कोणासाठी बनवताय तो?
दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यासाठी त्याच्या म्हणजे मालकासाठी. मालकासाठी बनवत आहे, बरोबर आहे. कारण ते घरात ते व्यंजन बनवण्यासाठी जे सामान दिलेलं आहे ते कोणी आणून दिलेलं आहे? मालकाने, घर कोणाचं आहे? मालकाचं, ते स्वयंपाकघर कोणाचं आहे? मालकांचं, पगार कोण देते त्याला? त्याचा मालक. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जो तो बनवतोय त्या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेण्याचा हक्क कोणाचा आहे? मालकाचा. मालकाचा आहे. म्हणून ते सगळं त्याने चांगल्या गोष्टी बनवल्या तर त्यानं काय करायला पाहिजे? सगळ्यात अगोदर त्या सगळ्या गोष्टी कोणाला द्यायला पाहिजे? मालकाला. आणि त्यानं जर स्वतःच खात बसला तर मालकाला दिल्या नाही तर काय होईल? काय करतील त्याला? नोकरीमधून काढून देईल. नोकरीवरून काढून टाकतील, घरातून बाहेर काढतील. पण त्यानं जर तेच जर चांगल्या प्रकारे अतिशय मनापासून प्रेमपूर्वक जर एखादे चांगले व्यंजन बनवले आणि त्याच्या मालकाला नेऊन खाऊ घातले आणि खुश केलं त्याच्या मालकाला, तर मालकाला सुद्धा द्यायला आणि मालक काय करेल? "अरे तू पण खा." त्याला पण खायला देईल. बरोबर की नाही? हो. हं. तर त्यातून मग तो पण सुखी होईल. भलेही तो मालकासाठी बनवतो आहे, पण मालक त्याला सुद्धा देणारच आहे, कारण मालक खूप दयाळू आहे. जर तो जर चांगला वागला तर मालक दयाळू असेल, तर तो मालक सुद्धा त्याला देईल. तर त्यातून तसं आहे, तर त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने जर आपण भगवंताच्या इंद्रियांना तृप्त करण्याचा प्रयत्न केला, तर आपले इंद्रिय आपोआपच तृप्त होतात. होता. आहे की नाही? आणि जर बघा खरा नोकर जर असेल, तर त्याला खरी खुशी कशामध्ये मिळते माहिती आहे का? त्याला त्याचे मालक जर खुश झाले त्याच्यावरती आणि तृप्त झाले त्याच्या हातचं व्यंजन खाऊन, त्याची जर प्रशंसा केली, तर त्याला काय होईल? ते व्यंजन बनवून खाल्ल्यापेक्षा पण त्याला जास्त आनंद कशामध्ये भेटेल? ते प्रशंसा ऐकून मालकाकडून, की "वाह! काय बनवलं तू? किती प्रेमाने माझ्यासाठी बनवलं हे." हे ऐकून त्याला जी समाधान भेटेल, जी सुख भेटेल, ते ते मालकापेक्षा चोरून खाण्यात सुद्धा त्याला सुख भेटणार नाही. बरोबर की नाही? हो. हं. म्हणून हे सगळं जे या भौतिक प्रकृतीमध्ये जे आहेत, हे पंचमहाभूत आपण बनवलेले आहेत का? नाही. सूर्यचंद्र आपण बनवले का? नाही. नाही. जी माती आहे आपण बनवली का? नाही. तर माती जर नसती, सूर्यचंद्र नसते, त्यांचा सूर्यचंद्राचा प्रकाश नसता, माती नसती, हे पंचमहाभूत नसते, तर आपण काहीतरी आपलं स्वतःचं बनवू शकतो का? नाही. नाही. तर म्हणजे या जगातल्या सगळ्या गोष्टींवर अधिकार कोणाचा आहे? भगवंताचा. कारण ते कोणी बनवलेलं आहे? सगळं भगवंतानी बनवलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने या जगातील सगळ्या चांगल्या गोष्टींचा उपभोग घेण्याचा अधिकार कोणाला आहे? भगवंतांना. भगवंताला आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी भगवंताच्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या आनंदासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे आणि भगवंताला आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताच्या इंद्रियांना तृप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या इंद्रियांना आपण नियंत्रित केलं पाहिजे. तर त्या नोकराने जर त्याचे इंद्रिय नियंत्रित ठेवले, तर त्या सेवकाने काय होईल? त्याचे मालक त्याच्यावरती खुश होतील आणि त्याचे पगार सुद्धा वाढवून देतील आणि त्याला जी म्हटली ती सुविधा देतील. त्याला म्हणतील, "अरे, तू माझ्यासाठी जे बनवतो ना, ते थोडं जास्त बनव आणि तू पण तेच खात जा." बरोबर की नाही? मालक खुश होऊन म्हणतील, कारण तो एवढा प्रामाणिक आहे तर. तर त्याचप्रमाणे आपण जर आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण केलं आणि भगवंताच्या आनंदासाठी, भगवंतांना यांची इंद्रिय तृप्त करण्यासाठी आपण जर कार्य केलं, तर आपण सुद्धा खुश होईल आणि आपल्याला सुद्धा भगवंताला ज्या सुखसुविधा आहेत, त्या सगळ्या आपल्याला सुद्धा प्राप्त होतात. वैकुंठामध्ये भगवंतांना जे भेटते, तेच आपल्याला सुद्धा भेटते. भगवंताला ज्या सुखसुविधा सगळे अवेलेबल उपलब्ध आहेत, त्या सगळ्या जीवात्म्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत. कारण भगवंत हे अतिशय दयाळू मालक आहेत. खूप दयाळू आहेत ते. ठीक आहे. ते काही कोणत्या सेवकावरती अन्याय अत्याचार करत नाहीत. नाही. कारण आपण त्यांचे फक्त सेवकच नाही, आपण त्यांचे मुलं आहोत. म्हणून त्यांचं आपल्यावरती खूप प्रेम आहे. अतिशय जीवापाड प्रेम आहे. भगवंत आपल्यावरती जेवढं प्रेम करतात, तेवढं कोणीच कोणावर करू शकत नाही. नाही. कारण भगवंताचे अतिशय खूप निस्वार्थ प्रेम आपल्यावरती आहे. कारण आपण सगळे त्यांचे मुलं आहोत. म्हणून आपण त्यांचे अंश आहोत. म्हणून त्यांचं जसं म्हणतात ना, आई-वडील म्हणतात, "आमच्या पोटचा गोळा आहे." है ना? तसं आपण भगवंताचे अंश आहेत स्वतः. तर त्यामुळे त्यांचं आपल्यावरती खूप प्रेम आहे. तर म्हणून ते आपल्या सुखाचा
खूप जास्त विचार करतात. इंद्रिय तृप्ती करून आपल्यालाच दुःख भोगावं लागते. म्हणून भगवंत सांगतात, "अरे, तू स्वतःची इंद्रिय तृप्ती नको करू. मला खुश करण्याचा प्रयत्न कर. कारण त्यातूनच तू सुद्धा स्वतः सुखी होशील." कारण भगवंतांना सुखी केल्याशिवाय आपण कोणत्याही मार्गाने सुखी होऊ शकत नाही. ठीक आहे, समजलं? हो. तर बघा यामध्ये काय सांगतात, की पण आपण मायेच्या प्रभावाखाली भौतिक प्रकृती जी आहे त्याच्या प्रभावाखाली काय करतो, स्वतःला उपभोक्ता समजतो आणि वेगवेगळ्या गोष्टींचा आपण स्वतःच आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. तर ही जी मनोवृत्ती आहे, जोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत ही टिकून राहते, की मला हे पाहिजे, मला चांगल्या गोष्टी पाहिजे खायला ताकी मी आनंदी होऊ शकेल. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असं आपण काय मला चालू राहते आपलं. पण जेव्हा मोक्ष मिळतो त्यावेळी भगवंताशी ठीक आहे आणि मग बघा काही-काही लोकं मोक्ष ज्यांना मिळत आहे त्यावेळेस सुद्धा ही इच्छा राहते त्यांची. त्यांना वाटते मी आनंद घ्यायला पाहिजे. मग त्यांना कळते की सगळ्या गोष्टींचा उपभोक्ता कोण आहे? भगवंत. मग ते म्हणतात मला पण भगवंत व्हायचं कारण मला पण सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा. म्हणजे बघा तिथपर्यंत सुद्धा ही जी त्यांची समजूत आहे, ही जी मनोवृत्ती आहे ती तिथपर्यंत संपली नाही. मोक्षापर्यंत सुद्धा त्यांची मनोवृत्ती संपली नाही. तोपर्यंत सुद्धा ते स्वतःला सेवक स्वीकार करत नाहीत. ते म्हणतात मला पण मालक व्हायचं. मला काय व्हायचं? मालक व्हायचं. मला. हं. परंतु आपण इच्छा असताना आपण कधी मालक होऊ शकत नाही. ठीक आहे? हो. तर हा मायेचा शेवटचा आघात असतो. बघा, जर कोणी एखाद्या मोक्षासाठी जर लायक जरी बनला, तरी माया शेवटी त्याला काय त्याच्या मनात काय इच्छा उत्पन्न करते, की त्याला म्हणते, "तू मला भगवंत व्हायचा अशी इच्छा कर." म्हणजे मग त्यातून सुद्धा तो वापस येतो. असं होते. ती मुक्ती त्यासाठी लाभदायक ठरत नाही. परंतु खूप अनेक जन्म, हजारो, लाखो, करोडो जन्म इंद्रिय तृप्त्या केल्यानंतर एखादा महात्मा बघा, महात्मा समजतो, महान आत्मा समजतो, की मी काय केलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांना शरण गेलं पाहिजे आणि तो भगवान श्रीकृष्णांची शरण घेतो आणि त्याला सत्य जे प्राप्त करण्याची इच्छा पूर्ण होते. कारण परम सत्याचं शेवटचं किंवा सर्वात उच्च स्तर म्हणजे काय आहे? भगवंताची शरण जाणे आणि समजणे, की परम सत्य म्हणजे एक व्यक्ती आहेत आणि ते भगवान श्रीकृष्ण आहेत हे समजणे. तर जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णाला बघा बहुनाम जन्मनामंते. तर भगवंत काय म्हणतात, खूप सारे जन्म तपस्या केल्यानंतर, सगळ्या गोष्टी केल्यानंतर, इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा व्यक्ती काय करतो, भगवंताच्या भक्तीमध्ये जुडतो आणि भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. तर त्यावेळेस त्याला परमसत्याची प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. समजलं? हो. हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा आता पुढे वाचा. अर्जुनाने पूर्वीच अर्जुनाने पूर्वी श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचे आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे. शिष्यतेह साधी मा तवा. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. येस. बोला. म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग मुक्त होऊन कसे कार्य करावे याबद्दल मुक्त नाही, सांगतील. कर्मयोग युक्त. ठीक युक- आहे. हम्म. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास केवळ भगवंताच्या संतुष्टीकरिता भक्तियोगाचे आचरण कसे करावे याबद्दल सांगतील. या बुद्धियोगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंताशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आले आहे. परंतु हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून जो भगवंताच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममयी सेवेमध्ये, दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला आहे, त्यालाच भगवंताच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. यासाठीच भगवंत सांगतात की जे दिव्य प्रेमामुळे भगवत भगवत भक्तीमध्ये नित्य रममाण होतात, त्यांनाच फक्त ते भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतात. या प्रकारे भक्त सहजरित्या नित्य आनंदमय अशा भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. थांबा.
पहिल्यांदा हा एवढा पॅरेग्राफ आपण चर्चा करूया. तर बघा, अर्जुनाने पूर्वीच भगवंतांना शरण गेली. तर अर्जुन अगोदरच शरण गेले भगवंतांना. काय म्हणले? शिष्यस्ताहम शादी माम त्वाम प्रपन्नम. ठीक आहे. शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्न. काही काही लोक या ठिकाणी म्हणतात, भगवद्गीते पण सांगितलं शादी करा. शादी म्हणजे ते शादी नाही आहे. ठीक आहे ना. हम्म. भगवंत सांगतात या ठिकाणी, काय सांगतात इथे, अर्जुन काय म्हणतो भगवंतांना, मी तुम्हाला माझे गुरु म्हणून स्वीकार करत आहे, मला तुम्ही शिष्य म्हणून, आपला शिष्य म्हणून स्वीकार करा, मी तुमचे शरण घेत आहे. तर अगोदरच अर्जुन काय झाला, भगवद्गीतेमध्ये भगवंतांना शरण गेला. त्यावेळेस मग भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग मुक्त होऊन कसं कार्य करावे हे सांगितलेलं आहे. तर काही लोक म्हणतात कर्म हीच पूजा, म्हणजे काय, काही पण काम करा तुम्ही, आपलं तीच पूजा झाली, त्याला कर्म ही पूजा असं त्याला कर्मयोग म्हणत नाहीत. कर्मयोग म्हणजे भगवंताच्या आनंदासाठी केलेलं कार्य, भगवंतांनी सांगितलेलं केलेलं कार्य म्हणजे कर्मयोग आहे. कर्म म्हणजे काही पण करायचं आणि मग ते म्हणायचं ते आपलं काम करा, भगवंताचं नाव घ्यायचं गरज नाही, जप करायचं गरज नाही, मंदिरात कधी जाण्याची गरज नाही, भगवंताला मानण्याची काही गरज नाही, तुमचं काम म्हणजेच देव आहे. असं ती ती जे तत्वज्ञान आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. त्यामध्ये आपण पडू नये. कर्मयोग म्हणजे भगवंताच्या आनंदासाठी केलेलं कार्य, भगवंताच्या संबंधित केलेलं कार्य जर असेल तर त्याला कर्मयोग म्हणतात. ठीक आहे ना. कर्मयोग म्हणजे कोणताही व्यक्ती, नाही तर मग गाढव सगळ्यात जास्त सगळ्यात श्रेष्ठ कर्मयोगी झाला असता, बरोबर की नाही. तो दिवस रात्र काम करत राहतो, बरोबर की नाही. हो. पण त्याला कर्मयोग म्हणत नाही. नाही. तेच सांगतात. तर बघा, तर दुसऱ्या याच्यामध्ये सांगायचं झालं, भगवंत इथे सांगतात की भगवंताच्या संतुष्टी करता, भगवंताला आनंद देण्यासाठी, भगवंताला संतुष्ट करण्यासाठी भक्तियोग, भगवंताची भक्ती कशी करावे याबद्दल सांगतील, यामध्ये सांगण्यात आलेले. तर बघा, आता भगवंताला सगळ्यात चांगल्या प्रकारे कोण समजू शकते आणि भगवंतावरती प्रेम कसं करावे हे सगळ्यात चांगल्या प्रकारे कोण सांगू शकते? भगवंत समजू शकतात किंवा भगवंतच सांगू शकतात. म्हणून भगवंत स्वतः भगवंताचा भक्त म्हणून अवतार घेतात. भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचा भक्त म्हणून अवतार घेतला. कोणता? चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपामध्ये. चैतन्य महाप्रभू जे आहेत ते भगवान श्रीकृष्णच आहेत, राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णच आहेत. तर त्यांनी काय केला, भगवंताचा भक्त म्हणून, स्वतःचा भक्त म्हणूनच अवतार घेतला. कशासाठी? आपल्याला शिकवण्यासाठी की भगवंताची भक्ती कशी करायला पाहिजे, भगवंतावरती प्रेम कसं करायला पाहिजे. तर भक्तियोग म्हणजे नेमकं काय त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलं. म्हणून भगवंतच आपल्याला शिकू शकतात खऱ्या अर्थाने भक्ती म्हणजे काय, भक्ती कशी करायची आणि भगवंताची प्राप्ती कशी करायची, भगवंतावरती प्रेम कसं करायचं आणि भगवंताला समजून कसं घ्यायचं. ते भगवंत स्वतः त्यांचे भक्ताच्या रूपाने अवतार घेऊन त्यांनी काय केलं, दाखवून दिलेलं आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी जो अवतार झाला होता भगवान श्रीकृष्णांचा मायापूर या ठिकाणी, तर ते भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत, हे का नाही. श्रीकृष्ण चैतन्य, राधाकृष्ण नाही अन्य. म्हणजे भगवान श्रीकृष्ण चैतन्य जे आहेत, चैतन्य महाप्रभू आहेत, ते राधाकृष्णावरून भिन्न नाहीयेत, ते राधाकृष्णच आहेत. त्यांनी अवतार घेतला फक्त कशासाठी? आपल्याला भगवंताची भक्ती कशी करायची हे शिकवण्यासाठी, भगवंतावरती प्रेम कसं करायचं ते शिकवण्यासाठी भगवंतांनी अवतार घेतला. ठीक आहे. तर हे भगवंत आपल्याला सांगतात. तर या ठिकाणी या श्लोकामध्ये बुद्धियोगाचं विस्तृत वर्णन, प्रत्येकाच्या हृदयामध्ये, आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत कोणत्या रूपामध्ये आहेत? परमात्मा रूपाने. परमात्मा. परमात्मा रूपाने आहेत. तर आपल्या आपल्या परमात्माशी आत्म्याचा काय, परमात्म्याशी प्रत्यक्ष संबंध आहे. ठीक आहे. तर तो कशा प्रकारे आपला प्रत्यक्ष संबंध आहे आपल्या हृदयामध्ये असलेल्या परमात्म्याशी, याचं विस्तृत वर्णन, बुद्धियोगाचे वर्णन या ठिकाणी सांगितण्यात आले आहे. त्यात हे भगवद्गीता 10व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकामध्ये याचं विस्तृतपणे वर्णन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ते आपण 10वा अध्याय जेव्हा बघू त्यावेळेस आपण बघूया ते. पण हा जो प्रत्यक्ष संबंध आहे, तर बघा एखाद्या व्यक्तीशी आपला संबंध, त्याच्या जर एखाद्या अनोळखी व्यक्तीशी आपला काही संबंध असतो का? नाही. नाही. पण जेव्हा आपला प्रेममयी नातं असलं तेव्हाच एखादा संबंध, चांगला संबंध प्रस्थापित होऊ शकतो. तर भगवत भक्तीशिवाय भगवंताशी संबंध जोडू शकत नाही, बरोबर की नाही. कारण भगवंत काय म्हणतात,
बघा एखाद्या व्यक्तीशी आपल्याला अनोळखी व्यक्तीशी आपण संबंध जोडू शकतो का? नाही. तर आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल माहीत असलं तर आपण त्याच्याशी संबंध जोडू. तर त्याचप्रमाणे बघ तर भगवंताबद्दल आपल्याला माहीत असलं, भगवंताला जेव्हा आपण समजू शकलो तेव्हाच आपण भगवंतासोबत काय करू शकतो? संबंध जोडू शकतो. तर भगवंत काय म्हणतात भगवद्गीतेमध्ये, "भक्त्या माम अभिजानती." म्हणजे मला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? भक्ती करावी लागेल. काय करावं लागेल? भक्ती करावी लागेल. बरोबर की नाही? आणि जोपर्यंत भक्ती करत नाही तोपर्यंत भगवंताला समजू शकत नाही आणि जोपर्यंत भगवंताला समजू शकत नाही तोपर्यंत त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करू शकत नाही. नाही. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर म्हणजे आपल्याला भगवंताच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममयी सेवेमध्ये आपण प्रेममयी सेवेमध्ये जेव्हा जोडतो भक्तांच्या भगवंताच्या भक्तिमयी सेवेमध्ये जोडतो, जेव्हा कृष्ण भावनेमध्ये हे जे आंदोलन आहे, हे जे भगवद्गीतेचं तात्पर्य लिहिणारे जे कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमती श्री भक्तिवेदांत प्रभुपाद जे आहेत, तर त्यांनी जे आंदोलन चालू केले त्याला काय म्हटलेलं आहे? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, कृष्ण भावनामृत आंदोलन. तर या कृष्ण भावनेमध्ये जोपर्यंत कोणी स्थित होत नाही तोपर्यंत आपण भगवंत तोपर्यंत आपण भगवंतांना समजू शकत नाही, भगवंताशी संबंध प्रस्थापित करू शकत नाही. आणि हे कधी करू शकतो आपण? भगवंतांना कधी समजू शकतो आणि भगवंताच्या प्रेममय, भक्तिमयी सेवेमध्ये कधी जोडू शकतो? जर आपल्यावरती भगवंताच्या महान भक्तांची आणि भगवंताची जर विशेष कृपा झाली, तर आपण हे भक्तीमध्ये जोडू शकतो. तर प्रत्येक जणाला भक्ती करण्याची संधी मिळत नाही. नाही. प्रत्येक जण हा भक्ती योग समजू शकत नाही. नाही. फक्त ज्या व्यक्तीवरती भगवंताची विशेष कृपा, विशेष खूप अप्रतिम कृपा झालेली आहे. भगवंताचे जे संत आहेत, संत महात्मा आहेत, तुकाराम महाराज, स्वामी प्रभुपादजी सारखे जे महान भक्त आहेत भगवंताचे, अशा भक्तांची, महान संतांची ज्यांच्यावरती विशेष कृपा झालेली आहे, तेच या भक्तीमध्ये रममान होतात. त्यांनाच या भक्तीमध्ये काय होते, त्यांना रस यायला लागतो, ते भक्तीमध्ये जोडतात. आणि भक्ती शेवटच्या क्षणापर्यंत पर्यंत करून आपल्या जीवनाचं काय करतात? सार्थक करतात. ठीक आहे? बरोबर आहे. तर हे या जे भक्तिमय सेवेमध्ये जे जोडतात त्यांनाच भगवंत काय करतात? त्यांच्यावरती जे प्रेम करतात भगवंतावरती आणि भगवंताच्या सेवेमध्ये जे रममान होतात, आनंद घेतात भगवंताला आनंद देण्यामध्ये, त्यांनाच भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान भगवंत काय करतात? प्रदान करतात. करतात. हं. आणि भक्त काय करतात? अतिशय सहजपणे, सहजपणे भगवत धामाची प्राप्ती करतात. आनंदमय जिथे काय फक्त आनंदच आनंद आहे. ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं दुःख नाही. सगळ्या प्रकारच्या दुःखांचा, समस्यांचा समूळ नाश होतो. अशा ठिकाणी वैकुंठामध्ये किंवा गोलोक वृंदावनमध्ये भक्त सहजरित्या भगवंताच्या विशेष कृपेमुळे भगवंताच्या आणि गुरूंच्या विशेष कृपेमुळे सहजपणे त्या ठिकाणी प्रवेश करू शकतो. ज्या ठिकाणी बरेचसे योगी जे आहेत, ज्ञानी आहेत, ते हजारो वर्ष तपस्या करून सुद्धा जे ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी भगवंताचे भक्त जे आहेत ते सहजपणे पोहोचू शकतात. म्हणून भगवंताची भक्ती करणे हे अतिशय सहज आहे. अतिशय सुंदर आणि सोपा मार्ग आहे भगवंतांनी सांगितलेला. ठीक आहे? आणि सर्वोच्च मार्ग आहे. तो काय आहे? सर्वोच्च मार्ग सुद्धा आहे. तर पुढे वाचा. त्याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेले बुद्धियोग म्हणजेच भगवत भक्ती होय. आणि या ठिकाणी उल्लेख केलेल्या सांख्य शब्दाचा तोतया कपिलाच्या संख्या तत्वज्ञानाशी काडीमात्राही संबंध नाही. या ठिकाणी या ठि या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या संख्या योगाचा नास्तिक संख्या तत्वज्ञानाशी संबंध आहे, अशी कोणीही गैरसमज करून घेऊ नये. तसेच त्या काळी या नास्तिक संख्या तत्वज्ञानाचा काही प्रभावही नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण अशा निरी निर्विश निरीश्वरवादी. निरीश्वर निरीश्वरवादी भोंदू तत्वज्ञानाचा उल्लेख करणेही शक्य नाही. वास्तविक संख्या तत्वज्ञानाचे वर्णन भगवान कपिलांचे श्रीमद भागवतात केले आहे, पण त्याच्याही वर्तमान विषयांचे अजिबात संबंध नाही. या ठिकाणी संख्या म्हणजे शरीर आणि आत्म्याचे पृथक कर्मात्मक विवेचन आहे.
केवळ अर्जुनाला बुद्धियोग किंवा भक्तियोग प्रत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आत्म्याचे विस्तृत विवेचन केले आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचे सांख्य आणि भगवान कपिलांचे भागवतातील संख्या तत्वज्ञान एकच आहे, जो सर्व भक्तियोगच आहे. यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे अल्पबुद्धी लोक आहेत ते केवळ संख्यायोग आणि भक्तियोग यामध्ये भेद करतात. अर्थात नास्तिक संख्यायोगाचा भक्तियोगाशी मुळी संबंध नाही. तरी सुद्धा अज्ञानी लोक दावा करतात की नास्तिक संख्यायोगाचा उल्लेख भगवद्गीतेत केला आहे. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण ज्ञान पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. असे कार्य किती दुष्कर असले तरी जो केवळ भगवंताच्या संतुष्टीवर सृष्टीकरिता संतुष्टी करता संतुष्टीकरिता कार्य करतो तो बुद्धियोगाच्या तत्वाद्वारे कार्य करीत असतो. त्यामुळे तो नित्य विद्वानंदामध्ये दिव्य आनंदामध्ये दिव्य आनंदामध्ये रममाण असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते. कृष्ण भावना भावित कर्म आणि सकाम कर्म, विशेष तत्त्वे, कुटुंब प्राप्ती किंवा भौतिक सुख प्राप्ती करून इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या कर्मामध्ये बराच फरक आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्याला कर्माचा बुद्धियोग हा दैविक गुण आहे. बघा यामध्ये सांगितलेलं आहे की या श्लोकामध्ये जो या ठिकाणी सांगतात बुद्धियोग जो आहे तो भगवत भक्तीचा आहे. जो बुद्धियोग सांगितला तोच भगवत भक्ती आहे. कारण या ठिकाणी जो सांगितलेला आहे बुद्धियोग हा संख्ययोग जो भोंदू कपिल मुनी आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे तो तर या भोंदू कपिल मुनी आहे त्यांनी सांगितलेला सांख्य तत्वज्ञानाशी याचा काही संबंध नाही. काही काही लोक म्हणतात भगवद्गीतेमध्ये सुद्धा जो नास्तिक तत्व सांख्य तत्वज्ञाने त्याचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये तसा काही उल्लेख केलेला नाही. असा कोणी त्याची काही गैरसमज कोणी अशी गैरसमज करून घेऊन काही फायदा नाही. अशी गैरसमजूत कोणी करून घेऊ या ठिकाणी स्वामी प्रभुपादजी सांगतात. कारण आणि त्या काळी सुद्धा ज्यावेळेस ते दुसरे कपिल यांनी सांगितलं होतं ते नास्तिक कपिलांनी सांगितला होता तो सांख्य तत्वज्ञान त्याचा लोकांवरती काही प्रभाव पडत नव्हता. त्याला कोणी स्वीकार करत नव्हतं. आणि असं तत्वज्ञान भगवान श्रीकृष्ण हा ज्याच्यामध्ये ईश्वराचा काही संबंध नाही, ईश्वर नाही असं सांगितलेलं आहे, अशा बंधू तत्वज्ञानाचा उल्लेख भगवान श्रीकृष्ण करतील का? त्याचा काही संबंध आहे का? नाही. भगवान श्रीकृष्ण अशा निरीश्वरवादी ज्यामध्ये ईश्वराचा संबंध नाही किंवा ईश्वर नाही असं सांगितलेलं आहे, असं बंधू तत्वज्ञानी याचा उल्लेख भगवान श्रीकृष्ण कधी करणार नाहीत. ठीक आहे. वास्तविक जे सांख्य तत्वज्ञान आहे ते भगवान कपिलांनी जे भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत त्यांनीच श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा सुद्धा या वर्तमान विषयाशी संबंध नाही. त्या ठिकाणी सांख्य म्हणजे काय? शरीर आणि आत्म्याचे ज्या ठिकाणी पृथक्करणात्मक विवेचन केलंय, समजून सांगितलं की त्यांचा संबंध काय, त्यांच्यामध्ये फरक काय, त्यांच्यामध्ये साम्य काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं अतिशय वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विस्तृत रूपाने जे वर्णन केले त्याला सांख्ययोग म्हणतात. पण अर्जुनाला बुद्धियोग किंवा भक्तियोगा पर्यंत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी काय केलं? आत्म्याचं विस्तृत विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. तर भगवान श्रीकृष्णांनी जो सांख्ययोग सांगितलेला आहे तो आणि भगवान कपिलांचे भागवतामध्ये जो सांख्य तत्वज्ञान सांगितलं ते एकच आहे. त्यामध्ये काही फरक नाहीये. आणि ते दोन्ही सुद्धा काय भक्तियोगच आहेत. त्या दोन्ही सांख्य योगाचा उद्देश एखाद्या व्यक्तीला भक्ती योगापर्यंत आणण्याचाच आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये जोडण्याचाच आहे. कारण एखादा व्यक्ती जर समजेल की मी आत्मा आहे, मी भगवंताचा अंश आहे, तर माझं कर्तव्य काय आहे? माझे जे मालक चालक आहेत, माझे जे स्वामी आहेत त्यांच्या सेवा करून त्यांना प्रसन्न करणे हेच माझ्या जर आत्म्याचा उद्देश आहे तर तो काय करेल? भगवंताच्या भक्तीमध्ये जोडून जाईल. हा सांख्य योगाचा उद्देश आहे. एखाद्या व्यक्तीला भक्ती योगामध्ये प्रेममयी भक्तीमध्ये भगवंताच्या सेवेमध्ये जोडणे हाच सांख्य योगाचा उद्देश आहे. म्हणून तो भक्ती योगच आहे असं आपण म्हणू शकतो.
ठीक आहे. पण जे अल्पयुद्धी लोक आहेत, जे ज्यांना जास्त ज्ञान नाहीये, तर ते लोक काय म्हणतात सांख्ययोग आणि भक्तियोग वेगवेगळे आहेत आणि भक्तियोगाचा आणि सांख्ययोगाचा काही संबंध नाही, अशी काही अल्पबुद्धीचे लोकच म्हणतात. जसं इथे सांगितलं या श्लोकामध्ये, सांख्ययोगे पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः. ते सांख्ययोग आणि भगवत भगवत भक्ती यामध्ये फरक करतात, ते पंडित नाहीयेत, ते अल्पबुद्धी लोक आहेत, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर जे नास्तिक सांख्ययोगी त्याचा भक्तियोगाशी काही संबंध नाही, कारण भक्ती म्हणजे भगवंताची. तर त्यामध्ये भगवंत ज्या ठिकाणी सांगितलं की भगवंतच नाही, त्याचा भक्तियोगाशी काही संबंध असू शकत नाही. नाही. ठीक आहे. तरी सुद्धा काही अज्ञानी लोक म्हणतात की नास्तिक सांख्ययोगाचा भगवद्गीतेत उल्लेख केलेला आहे, पण ते पूर्णतः चुकीचं आहे. त्यांना ज्ञान नाहीये, ते अल्पबुद्धी आहेत, म्हणून ते असे सांगतात. ठीक आहे. म्हणून मनुष्याने जाणून घेतले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे काय आहे. पूर्ण ज्ञान, पूर्ण ज्ञानाने, म्हणजे आपल्याला पूर्ण ज्ञान आहे की मी भगवंताचा सेवक आहे, भगवंत माझे स्वामी आहेत, आणि पूर्ण आनंदाने, ठीक आहे, खुशी खुशी, असं जबरदस्ती नाही. ठीक आहे. म्हणजे आनंदाने, सो खुशीने आणि भगवत भक्तीने युक्त काय करणे, कृष्ण भावना भावेमध्ये कार्य करणे म्हणजेच बुद्धियोग होय. ठीक आहे. आणि ते कार्य करण्याचा उद्देश काय आहे, भगवंतांना संतुष्ट करणे. मग ते कार्य कितीही दुष्कर असो, कितीही कठीण असो, पण जो फक्त भगवंताच्या संतुष्टी करता असं कार्य करतो, भगवत भक्तीमध्ये जोडतो, त्याला मग काय म्हणतात, त्याला आपण बुद्धियोग असं म्हणतात, किंवा तो बुद्धियोगाद्वारे कार्य करत आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्या व्यक्तीला आपण बुद्धियोगी असं म्हणू शकतो. समजलं? हो. आणि जो व्यक्ती अशा बुद्धियोगामध्ये जोडलेला असतो, बुद्धियोगी असतो, तो काय होतो, दिव्य आनंदामध्ये रममान होतो. तर बघा, भगवंतांना संतुष्ट केल्यानंतर तो व्यक्ती सुद्धा काय, कोणी म्हणलं अरे मी सगळं काही भगवंतासाठी करायचं, मग माझं काय, मी तर काय नेहमी सनातन तसंच भगवंताचा नोकर म्हणून राहायचं का नाही, मग मला तर खुशी भेटणारच नाही. पण भगवंताच्या सेवेमध्ये आपल्याला काय भेटतो, दिव्य आनंद भेटतो, कधी न संपणारा आनंदाची प्राप्ती या ठिकाणी होते, असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आणि फक्त दिव्य आनंदच नाही, तर दिव्य ज्ञान सुद्धा प्राप्त होते. जर असं कोणी भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या भगवत भक्तीमध्ये जर जुडला असेल, तर भगवंताच्या कृपेने त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टींचं, दिव्य ज्ञानाची सुद्धा प्राप्ती होते. ठीक आहे. यामुळे त्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी खूप काही तपस्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे वैदिक ग्रंथ, शास्त्र हे काही सगळं वाचण्याची गरज पडत नाही. त्याने फक्त भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम या दोन गोष्टीचं जरी श्रवण पाठन पठन केलं, तर त्याला बाकी इतके सगळे वेद उपनिषद हे ते वाचण्याची काही आवश्यकता पडत नाही. कारण भगवंताच्या कृपेने त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपोआपच प्राप्त होते. आणि त्याला, ठीक आहे, त्याला बाकी ज्ञान प्राप्तीसाठी काही वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. भगवत भक्ती जो करतो त्याला मुक्ती ही आपोआपच, मुक्तीची ही प्राप्ती होऊन जातो. तर बघा, जर कोणी भगवंताची भक्ती करत असेल, कृष्ण भक्त भावना भावित कर्म करत असेल, तर बाहेरून आपल्याला वाटेल की दोघंही सारखेच आहेत. तो सुद्धा नोकरी करतो, हा व्यक्ती भगवंताचा भक्त सुद्धा नोकरी करतो, त्याला सुद्धा मुलं बाळ आहेत, पती पत्नी त्याला सुद्धा मुलं बाळ आहेत, परत हा सुद्धा खातं पितो, तो सुद्धा खातं पितो. तर दोघांमध्ये फरक काय, पण त्या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, कारण त्यांचा उद्देश वेगवेगळा आहे. जो भगवंताचा भक्त आहे, तो जे काही करतो ते कशासाठी करतो, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी, भगवांना प्रसन्न करण्यासाठी. पण जो सकाम कर्मी लोक आहेत, ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतात, म्हणून त्याला काही भक्ती म्हणू शकत नाही. ठीक आहे. जसे जे काही कुटुंब प्राप्ती, भौतिक सुख प्राप्ती हे लोक स्वतःच्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी करतात, पण यामध्ये ही म्हणजे काही भक्तियोग नाही. भक्तियोगामध्ये, भगवंताच्या भक्तामध्ये आणि अशा सकाम कर्मी व्यक्तीमध्ये खूप फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. ठीक आहे. बरोबर आहे. समजलं सगळ्यांना? म्हणून हो. जे काही आपण कर्म करतो, ठीक आहे, त्या कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे. तर जे काही कर्म करतो हा बुद्धियोग त्याचा दैवी गुण आहे. दैवी म्हणजे भगवंतापासून आलेला, जो भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर अतिशय सुंदर श्लोक होता, अतिशय महत्वाचा श्लोक, त्यामध्ये बऱ्याच काही ज्ञान सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक सुद्धा अतिशय सुंदर आहे, पण तो थोडा मोठा असल्यामुळे आपल्याला आता बराच वेळ झालेला आहे. तर तो श्लोक पूर्ण व्हायला अजून वेळ लागेल. खूप महत्वाचा आहे तो श्लोक.
तर आपण काय करू, तो श्लोक पुढच्या भगवद्गीता वर्गामध्येच घेऊया. तर आज आपण इथेच थांबूया. ठीक आहे. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हा भगवद्गीता वर्ग अतिशय मन लावून शांततेने तुम्ही ऐकल्याबद्दल. हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता की जय. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की जय. कृष्ण कृपा मूर्ति श्री श्रीमद ऐसी भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण.